नमस्कार मंडळी, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत करत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. माझ्या आवडीची आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीची ही असेल वांग्याची भाजी. माझ्यासुद्धा आवडीची आहे आणि तुम्हाला देखील खूप खूप आवडेल अशा पद्धतीने बनवणार आहोत आपण आजची रेसिपी, जी आहे अतिशय सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे. ती म्हणजे आपली वांग्याची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला खूप असं वाटण वगैरे करायची गरज नाही. एकच वाटण लागणार आहे. त्यात ही आपण चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार करणार आहेत. चला तर पाहूया काय काय घेतले साहित्य. खूप झटपट तयार होणारी अशी वांग्याची भाजी आहे. त्यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहे. थोडी मध्यम, थोडी लहान आकाराची आहेत आणि किती कमी साहित्य लागतंय पहा. अगदी ह्या साहित्यातच आपण एक मसाला बनवणार आहोत आणि तो मसाला भरून आपण ही झटपट तयार होणारी वांग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, लसूण खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे आहेत आणि इथं मी तीळ घेतलेलं आहे, जिरे आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे आणि आपला गरम मसाला आहे. चला आधी वांगी चिरून स्वच्छ धुवून घेऊया. एवढी छोटी छोटी वांगी आहेत जी भरून वांगी करण्यासाठी आपल्याला लागतात. मी इथे 10-12 वांगी घेतलेली आहेत. खूप मोठीही नाहीत आणि खूप लहानही नाहीत, अशी मध्यम आकाराची वांगी आहेत. तर वांगी आपण चिरून घेऊया आणि वांगी चिरून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे. त्यामुळे मी इथं पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे. मिठाच्या पाण्यामध्ये वांगी आपली काळपट पडणार नाहीत, त्यामुळे मी इथं मीठ टाकून घेते आणि मग यामध्ये आता वांगी चिरून मी टाकणार आहे. अशामुळे काय होतं, पाण्यात मीठ टाकल्यामुळे वांग चिरून तुम्ही बराच वेळ जरी पाण्यात ठेवलं ना तरी देखील ते अजिबात काळपट पडत नाही. आता वांग चिरण्याची माझी पद्धत, मी देठाचा भाग आहे ना थोडासाच कट करून घेते आणि वरून जे आपले शेंडे असतात ना वांग्याच्या देठाचे, ते अजिबात मी काढत नाही. या वांग्याला तरी जास्त प्रकारे काटे वगैरे नाही आहेत आणि अशा प्रकारे मधून आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. हे पहा, थोडंसंच देठाचा भाग मी कापून घेते एवढा आणि आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे. दोनदा कट करून घेतला की आपल्या वांग्याचे 4 भाग होतात अशा प्रकारे. आणि वांग आतमध्ये किडकं वगैरे आहे का हे बघून घ्यायचं, चेक करून पूर्ण आतपर्यंत बघायचं आणि मग ते पाण्यात टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहेत. आता वाटण करू. मिक्सरच्या भांड्यात मी आधी लसूण खोबरं बारीक करून घेते. याने काय होईल, आपलं लसूण खोबरं व्यवस्थित छान बारीक होईल आणि नंतर बाकीचा मसाला करून घेते. आता हे पहा, इथं लसूण खोबरं बारीक झालं. आता यामध्ये आपण 1 वाटी शेंगदाणे टाकू. तुमच्याकडे ऐन वेळेला शेंगदाणे नसतील तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकता. तीळ घेतलेले आहे, ते तीळ घालून घेऊ. तर गरम मसाला घेतलेला आहे आपला, तो घालून घेऊ. हळद आहे, मी हळद थोडी जास्तच वापरलेली आहे कारण आपल्याला इथं हे मसाला वांग म्हणजे खारं वांग बनवायचं आहे. त्यासाठी मिरची पावडर घेतली आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकदम छान असं बारीक करून घेऊ. हे पहा, वांग्यामध्ये भरायसाठी आपल्याला हा जो मसाला लागणार होता तो मी हा करून घेतलेला आहे इथे. आता असा मसाला
मसाला मी इथं वांग्याच्या भाजीसाठी बनवलेला आहे, पण तुम्हाला हा बनवायचा असेल तर तुम्ही हा कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता आणि महिना ते 1.5 महिना अगदी मस्त असा हा मसाला आपला फ्रीजमध्ये आरामात टिकतो. चला तर आता हा वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. जर तुम्हाला हा मसाला थोडा कोरडा वाटत असेल तर थोडंसं अर्धा चमचा यामध्ये पाणी घालून तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि वांग्यामध्ये भरपूर असा मसाला घालून ही आपल्याला वांगी भरून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने भरपूर मसाला घालून इथे मी वांगी भरून घेते. आता अशा पद्धतीने सगळीच वांगी मी मसाला भरून घेते. भरपूर असं दाबून मसाला भरून सगळ्या वांग्यामध्ये मी घेणार आहे. आता सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे, तरी देखील थोडासा मसाला इथं शिल्लक आहे, तो पुढे वापरायचा ते कसं ते तुम्हाला सांगते. चला तर मी आता इंडक्शन कडे आलेली आहे. इथं मी इंडक्शन ऑन करून घेतलं, त्यावरती कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 चमचे तेल ऍड करून घेतलं. तेल छान असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. जिरे छान असे तडतडले की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला मऊसूर होईपर्यंत चांगला छान असा परतून घ्यायचा आहे. मऊसूर झाला म्हणजे आपला कांदा जास्त हे डार्क करायची गरज नाही. थोडासा भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये भरलेली वांगी घालून घेणार आहोत. छान कांदा आपला मऊसूत भाजून झालेला आहे. आता यामध्ये वांगी घालून घेऊया. इतर कोणताही मसाला वापरण्याची गरज नाहीये, कारण आपण वांग्यामध्ये आधी सगळे मसाले वगैरे मीठ वगैरे घालून घेतलेले आहे. आता हे तेलामध्ये वांगे छान असं परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपला जितका मसाला शिल्लक राहिलेला होता, हा मसाला देखील यामध्ये घालते, जेणेकरून आपली छान ग्रेव्ही सुद्धा तयार होईल. एकदम ही आपल्याला सुक्क फडफडीत वांग नाही करायचं. ही वांग्याची भाजी थोडंसं ग्रेव्ही करायची आहे, कारण भाकरीसोबत खायला थोडंसं ग्रेव्ही, थोडंसं कालवण असं वांग्याचं लागतंच. आता ही वांगी छान आपल्याला तेलात परतून घ्यायची आहेत. जेवढी छान वांगी आपल्याला परतता येतील तेवढी परतून घ्यायची. सेम वांग्याच्या भाजीची प्रोसेस तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता, पण एका शिट्टीमध्येच वांग शिजलं जाणार आहे. आणि तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये किती पाणी हवं आहे तेवढं घालू शकता. मी यामध्ये साधारण 1 ग्लास असं पाणी घातलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं आहे. हे पाणी घालून घेतलं आणि 1-2 मिनिटं परतून घेतलं हे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 15 मिनिटापर्यंत याला शिजू द्यायचं आहे, कारण वांगी काही जास्त ही मोठी नाही आहेत, मध्यम आकाराची वांगी आहेत, त्यामुळे आपली ही वांगी लगेच शिजली जाणार आहेत. आणि जर तुम्ही कुकरमध्ये रस्सा जेवढा हवा आहे तेवढाच करणार असाल तर थोडंसं पाणी कमीच ठेवा, कारण कुकरमधलं पाणी काही आटत नाही आहे जास्त. आपलं कढईतलं कसं रस्स्याचं पाणी थोडंसं आटलं जातं, त्यामुळे ही ग्रेव्ही अशी दाटसर घट्टसर होऊ शकते. चला तर इथे आपली चमचमीत आणि झटपट अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. हे पहा, जी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकता, डब्यालाही देऊ शकता. अशी झणझणीत चमचमीत अशी झटपट तयार होणारी वांग्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. दुपारच्या जेवणामध्ये किंवा तुम्ही एक व्हेज थाळी बनवत असाल तर त्यात झटपट तयार होणारी अशी वांग्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आपण लगेचच इंडक्शन बंद करून घेऊ. वांग छान असं शिजलेलं आहे, एकदम देखील गाळ वांग करायचं नाही.
अशा पद्धतीने वांग आपलं शिजून झालेलं आहे, तर लगेच मी सर्व करायला घेते. माझी सगळ्यात फेवरेट भाजी वांग्याची आहे. भरलेली वांगी खूप आवडतात. आमच्या घरात आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा प्रकारची भाजी केली जाते. खूप मस्त लागते, खूप चवीला कमाल लागते, एकदम भारी लागते ही वांग्याची भाजी. प्रत्येकाला 2-2 वांगी खाऊन सुद्धा मन भरत नाही, इतकी अप्रतिम अशी छान लागते वांग्याची भाजी ही. चला तर मग दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि एवढी छान चमचमीत झटपट तयार होणारी वांग्याची भाजी इथे मी बनवलेली आहे. आता मला तर काही राहवत नाही, मी माझ्या जेवणाचं ताट लगेच वाढून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील अशी झटपट छान चमचमीत अशा चवीची वांग्याची भाजी करायची असेल तर ही रेसिपी माझी एकदम साधी सिंपल करून सांगितलेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारची ही चमचमीत वांग्याची भाजी करू शकता. चला तर इथं मी ताट वाढून घेतलेलं आहे. एक बाजरीची भाकरी घेतलेली आहे, कांदा थोडासा चिरून घेतलेला आहे आणि 2 वांगी घेते आणि यातील मसाला. एकदम छान असं दुपारचं जेवण होणार आहे. मस्त अशी उन्हाळ्यातील स्पेशल थाळी आहे. चला तर आता मी पटकन ही तुम्हाला खाऊन दाखवते. मस्त मस्त झालेली आहे, कमाल झालेली आहे, खूपच भारी झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीची वांग्याची भाजी. तुम्हाला देखील अशी भाजी खूप आवडेल. खूप कमी साहित्यात आहे आणि इंडक्शनवर केलेली आहे, त्यामुळे गॅसची बचत आहे. आणि जरी तुम्ही गॅसवर करणार असाल तरी देखील गॅस अजिबात जास्त जात नाही या वांग्याच्या भाजीला. सकाळच्या घाईत सुद्धा होऊ शकते, कारण वाटणाचं फार असं काही टेन्शन नाही आहे. चला तर मग तुम्हाला माझी ही वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.